नमस्कार, कसे आहात? स्वामी संगीता व्लॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते. बघा, चांगल्या गोष्टी ह्या घडत नसतात, तर त्या घडवाव्या लागतात आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय आपल्याला घ्यावं लागत असते. आणि जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न असलं, काही शंका असल्या, तर ते आपल्याला ज्यांना विचारावंसं वाटलं त्यांना विचारून टाकायला पाहिजे. कारण कसं, तर त्या शंकांचं निरसन झालं, तर आपण म्हणजे योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आपण जे कार्य हाती घेतलं त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळवता येऊ शकते. तर असंच एका म्हणजे ताईचं मला कमेंटमध्ये मेसेज होता की नमस्कार दीदी, अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी बुद्धिमत्ता आणि गणितसाठी कोणते महत्त्वाचे टॉपिक केले पाहिजे, कृपया त्यांचे नावे सांगा. आणि आपल्याला विनंती आहे की आपल्या उत्तराची मी वाट पाहते, अशा पद्धतीने ते कमेंट होती. तर त्यावरच मी उत्तर देत आहे की मी गणितासाठी मी काय अभ्यास करते, कोणत्या पुस्तकातून अभ्यास करते आणि कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत. तर या व्हिडिओच्या शेवटी मी कोणते महत्त्वाचे टॉपिक आहे ते मी स्वतः लिहून काढलेली आहे. आणि व्हेरी आय एम पी टॉपिक, आय एम पी टॉपिक आणि बुद्धिमत्तेसाठी कोणते आय एम पी टॉपिक आहेत आणि आपल्या भूमितीमधून कोणते करायला पाहिजे, ते सगळे मी इथं सांगितले. आता सध्या मी सचिन ढवळे सरांच्या ज्या मॅथच्या नोट्स आहेत त्या मी त्यातून मी प्रश्नांची प्रॅक्टिस वगैरे करत असते. आणि आपल्या बुद्धिमत्तांसाठी ज्ञानदीप अकॅडमीचं माझ्याकडे बुद्धिमत्ताचं आहे, जे MPSC ESO वगैरे सगळ्या ESO STI सगळ्या MPSCसाठी होतं, याच्यातून करते. आणि आपलं जर गणितसाठी माझ्याकडे सतीश वसे सरांचं सुद्धा आहे. तर त्यातून मी आधी करत होती, जेव्हा म्हणजे सचिन ढवळे सरांच्या नोट्स वगैरे नव्हत्या तेव्हा. पण सगळे विद्यार्थी करतात म्हणून बघितली, तर त्या नोट्स म्हणजे क्लासच्या म्हणजे चांगल्या होत्या. आणि तसं दोन्ही पुस्तकातून म्हणजे आधी बेसिक पाया झालेला असला तर ते म्हणजे ह्या नोट्स इतर क्लासच्या नोट्सवरून वगैरे व्यवस्थित समजत असते. आणि त्याने ते शिकवताना कसं व्हेरी आय एम पी टॉपिकच शिकवत असतात त्यामुळे. आणि बेसिक पाया आपल्या म्हणजे करायचा असला तर आपण जे पाढे आहेत किंवा आपल्या त्या कसोट्या वगैरे दिलेल्या आहेत, तर ते सतीश वसे सरांच्या पुस्तकामध्ये गणितांचा अभ्यास कसा करावा ते त्यांनी पहिलाच चॅप्टर दिलेला आहे. आणि त्यांनी सांगितल्यानुसारच जर तुम्ही फॉलो कराल तर खरंच ते मॅथ आपलं खूप स्ट्रॉंग होत असते. आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे असे विषय आहेत की या सगळ्याच एक्झामला असतात आणि हे पैकीचे पैकी मार्क मिळवून देणारे विषय असतात. हे विषय कठीण नसतात. आपण प्रॅक्टिस म्हणजे इतर GSचे सब्जेक्टचे जसं प्रॅक्टिस करतो तसं मॅथ गणितचं प्रॅक्टिस होत नाही, त्यामुळे काही प्रश्न आपल्याकडून राहून जातात. तर जर आपण प्रॅक्टिस जर जास्तीत जास्त म्हणजे इतर एक्झामला आलेले जर PYQचे ॲनालिसिस केलं तर आपल्याला त्याचं म्हणजे कोणत्याही एक्झामला फायदा होणार. जरी MPSCचे तुम्ही प्रश्न घेतलं म्हणजे आतापर्यंत झालेल्या सगळ्या एक्झामच्या आणि ते जरी सॉल्व केलं तरी तुम्हाला इकडे पण अंगणवाडी मुख्य सेविकेला तो तुम्हाला म्हणजे फायदा होऊ शकतो. कारण कसं तिथं प्रश्नांची लेवल मोठी असते, MPSCला प्रश्नांची लेवल मोठी असते. तर जर आपण मोठे प्रश्न सॉल्व केला तर आपल्याला इकडचे सरळ सवेला जे छोटे प्रश्न असतात तर ते आपल्याला लगेच म्हणजे सॉल्व करता येतात. ते तेवढं म्हणजे खूप इझी जात असतात. तसं TCS द्वारे जे गणित बुद्धिमत्ताच्या प्रश्नाचे लेवल आहे ते मागे तलाठीच्या एक्झामला वगैरे बघितली तर लेवल तसे खूप सोपी असते, ते आपण सहज सॉल्व करू शकत असतो. आणि महत्त्वाचे म्हणजे बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्तासाठी तुम्ही तुमच्याकडे जे बुक असेल त्या बुकमधून करा. ते कोणते IMP टॉपिक आहे ते मी इथं शेवटी सगळं डिटेलमध्ये सांगितलीच आहे. पण यामध्ये सांगत आहे, जसं मी सुरुवातीला तर जेव्हा मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात केली तर तेव्हा माझ्याकडे ह्या पुस्तका नव्हत्या. तर माझ्याकडे अनिल अंकणी सरांचं बुक होती गणित याचं आपलं बुद्धिमत्तासाठी. तर मी त्यातून बुद्धिमत्ता करत होती. आणि गणितासाठी सुद्धा त्या कोकिळा प्रकाशनची काहीतरी होती, तिथून करत होती. कारण तेव्हा मला कोणीच सांगितलं नव्हतं. नंतर मग एका सोबतच माझी रूम पार्टनर होती, जेव्हा मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे थोडं बाहेर राहिली तेव्हा, तर तिनं सांगितलं. तर त्यानुसार मग मी सतीश वसे सरांचं मॅथचं घेतलं. तर खरंच त्यामध्ये त्यांनी एकदम सॉर्टिक वगैरे चांगल्या प्रकारे दिलेले आहे. तुम्ही ते पुस्तकसुद्धा रेफर करू शकता. पण आता आपल्या एक्झामला खूप कमी वेळ राहिलेला आहे, कमीत कमी 15-20 दिवस अशा पद्धतीनं. तर त्यामुळे आता काय करायचं, तर सर्वात जास्त PYQचे इतर एक्झामला आलेले जे
आधी झालेले जे तलाठी आहे, वनरक्षक आहे किंवा MPSC आयोगाचे जे पेपर आहे, तर त्यामधीलच प्रश्न सर्वात जास्त तुम्ही सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होईल. आणि जर तुम्हाला जर मॅथ वगैरे कठीण जात असेल तर यूट्यूबला असे खूप काही चॅनलच आहेत की जे मॅथ रिजनिंगसाठीच आहेत. तर अशा चॅनल मधून तुम्ही करू शकता किंवा कोणत्याही चॅनलमधून तुम्ही मॅथ रिजनिंगचं करू शकत असता. असं काही नाही आहे की क्लासेस लावलं तरच वगैरे होईल म्हणून. काही म्हणजे खूप म्हणजे यूट्यूबला असे खूप चॅनल आहेत की त्यामध्ये त्यांनी असं चांगली प्लेलिस्ट देऊन ठेवलेली आहे मॅथ रिजनिंग, मॅथची किंवा बुद्धिमत्तेची असं. आणि त्या म्हणजे चांगल्या पद्धतीनं खूप चांगलं सॉल्व करून म्हणजे प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत. आणि कसं तर हे सगळं यूट्यूबला जे आहे ते सगळं फ्रीमध्ये आहे, त्यामुळे तो एक तुम्हाला फायदा होईल. असं आता अंगणवाडी मुख्य सेविकासाठी सुद्धा मी बुल्सआय अकॅडमीला सगळे म्हणजे तांत्रिक डायरी आहे, मराठी व्याकरणचं मी एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे. तर अशा पद्धतीने मी करत असते. तुम्ही मला सांगू शकता की कोणते व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे, कोणत्या व्हिडिओची जास्त आवश्यकता आहे, तर ते मी तिथं अपलोड करू शकते. पण कसं असते, इथं सगळं आपण फ्रीमध्ये देतो. फ्रीमध्ये असलेल्या गोष्टीचं मोल नसतो व्यक्तीला. आणि जर आपण क्लासेस वगैरे लावलं तर त्याचं म्हणजे आपल्याला महत्त्व असते. आणि त्यामुळे लोक म्हणजे म्हणजे फी भरलेल्या क्लासेसला किंवा त्या यूट्यूब चॅनलला किंवा त्या कोणत्याही प्लॅटफॉर्मला जास्त पसंती करत आहेत. अशा पद्धतीनं आहे. पण असो, पण जर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तसं सांगू शकता की कोणत्या याच्यावर कोणत्या टॉपिकला तुम्हाला व्हिडिओ पाहिजे वगैरे, तर ते मी तयार करण्याचा प्रयत्न करीन. हा व्हिडिओ आता मी इथंच म्हणजे थांबवते. म्हणजे जे पुढे मी सांगितलं आहे याच्या म्हणजे लिहून आणि मी जे IMP महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहे ते तुम्ही बघून घ्या. आता ठीक आहे, मग बघा तुम्ही. चला बघा. बुद्धिमत्ता याच्यामध्ये कोणते टॉपिक IMP आहेत, कोणत्यावर म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात, हे मी इथं लिहून काढलेली आहेत. आणि कोणत्या पुस्तकात ते मी आधीच सांगितलं आहे. तर बघा, कोणते टॉपिक महत्त्वपूर्ण आहे. तर गणितासाठी महत्त्वपूर्ण टॉपिक कोणते आहेत, तर व्हेरी IMP टॉपिक म्हणून लिहिली. सरासरी आहे, काळ आणि काम, नळ टाकी, अंतर, वेळ, वेग, ट्रेनवरील गणिते जसं नाव व प्रवाह, भागीदारी, शेकडेवारी प्लस नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर व प्रमाण, आणि कचे भागू बेव म्हणून साठी जो असतो तो, आणि वयवारीवरील प्रश्न. हे जे 11 टॉपिक आहे ना, ते गणितातील व्हेरी IMP आहे. याच्यावर नेहमी प्रश्न या टॉपिकवर येत असते. तरी पण आपण गणिताचा पाया मजबूत करायचा आहे. तर गणिताचा पाया मजबूत करण्यासाठी आपल्याला गणितातील सगळ्या बेसिक गोष्टी येणे महत्त्वाचे आहेत. तर त्यामध्ये कोणते, तर वर्ग म्हणजे पाडे आहेत, वर्गमूळ, घनमूळ, लसावी मसावी, दशांश, संपूर्णांक, सरळ रूप द्या, सूत्रावरील आधारित गणिते, आणि एक चलीय रेषीय समीकरणे आणि शाब्दिक गणिते, घातांक व करणी, एकच स्थानच्या अंक शोधणे, संख्या व प्रकार, माहितीचे पृथक्करण, त्यामध्ये स्तंभलेख, विभाजित स्तंभलेख, रेखालेख आणि वृत्तालेख त्या ठिकाणी असते. तर त्या गोष्टी आपल्याला ह्या करायला, म्हणजे तसं गणितामध्ये जेवढं दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये ते सगळंच करायला पाहिजे. पण व्हेरी IMP आपली परीक्षा आता किती 15-20 दिवसावर असू शकते. तर जानेवारीच्या फर्स्ट वीकला वगैरे होणार आहे. तर त्यामुळे जे टॉपिक व्हेरी IMP आहेत, तर हे टॉपिक आहेत मी इथं पुढे सांगितलेले. आणि त्यानंतर मग आपण म्हणजे भूमितीमध्ये काही प्रश्न येतात का, तर आलंच तर कधी चौरसवर जास्त प्रमाणात आहे. चौरस किंवा मग वर्तुळ, ह्या चौरस, वर्तुळ आणि त्रिकोणी याच्यावर जास्त येतात. मग हे वृत्तचिती, शंकू, गोलघन यावर थोडं कमी येतात. पण ह्या गोष्टी अभ्यासायला पाहिजे. कोन, त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ यामधील जे सूत्र असतात ते सूत्र लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार मग हे काढायचे असते. तर बुद्धिमत्तामध्ये कोणते टॉपिक महत्त्वपूर्ण आहे, तर नातेसंबंध, क्रमवारी, फाशे, दिशा, वेन आकृत्या, कूटप्रश्न, वयवारी, घड्याळे, दिनदर्शिका, सांकेतिक तुलना, निष्कर्ष काढण्याच्या तर्क पद्धती, प्रतिपाद व कारणे, विधाने आणि गृहीतके, विधाने आणि निष्कर्ष, विधाने आणि कृतिक्रम. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कोणतं आहे, तर जे अंकमालिका दिलेली असते, अंकमालिका किंवा सांकेतिक भाषा, जे इंग्रजीचे अल्फाबेट वगैरे दिले जाते, त्यामध्ये ते जास्त प्रमाणात विचारले जातात. जसं
यामध्ये दिले अंकमालिका, वर्णमालिका, सांकेतिक भाषा, सहसंबंध, कारण आपल्या सरळ सेवेची एक्झाम आहे तर त्यामुळे पाण्यातील प्रतिमा, कागदातील घडी, आरशातील प्रतिमा, ह्या गोष्टी म्हणजे सरळ सेवेला सध्या तरी हे विचारण्यात नाही आलेले आहे. हे विचारले वाटले आकृती शृंखला, विसंगत आकृती ओळखायची, संख्या शोधा, सांकेतिक भाषा, विसंगत घटक, सहसंबंध हे आलेले आहेत. आणि हे पुढे दिलेले हे टॉपिक, एवढे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून घ्या. मी म्हणजे हे एवढेच टॉपिक मी व्यवस्थित करत असते. तर अशा पद्धतीने म्हणजे हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवते. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि जे समोर दिसणारे जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करून ठेवा, म्हणजे पुढे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. म्हणजे पुढील व्हिडिओ कोणतं असेल ते तुम्हाला माहिती होईल. आणि नियोजनानुसार अभ्यास करत चला, कारण एक्झाम खूप जवळ आलेली आहे. आणि कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ नका. हा व्हिडिओ थांबवते. धन्यवाद.